काय झालं पप्पा येड लागलं तुम्हाला पप्पा मम्मी येड लागलं पप्पांना नको त्रास देतो काय येणार ना मग तुम्ही करायला लागलायसा तुझ्यासाठी करतोय सगळं अगं तू उद्या निवडणुकीला उभी राहणार मत मागायला लोकांच्या मागे पळापळ करायला लागल तुला निवडून आणायला पळापळ करायला लागल त्याची प्रॅक्टिस कर म्हणजे म्हणून पळत होता मी तुम्ही असं भया कसली घाबरली मी टीजे येऊ का घरात हो म्हणजे कशी आहेस तू आमरे मामी या लवकर बाहेर कोण आले बघा मंजू कशी आहेस ग लई दिवसांनी आलीस आज बाकी सगळे बरे आहेत ना घरी सगळे बरे बरं तू बस मी तुझ्यासाठी काहीतरी आवडीचं खायला करते हा अगं थांब जरा कर कर लाडक्या लेकीचे चांगले लाड कर नाही म्हणजे सत्याराजींना तिकीट नाही मिळालं त्यांना पक्षातून काढलं हे सगळं आम्हाला बाहेरूनच कळालं आणि आता तर काय ते अपक्ष निवडणूक लढवायचं म्हणतायत ते पण आम्हाला बाहेरूनच कळालं हाय की नाही आई आमरे खरंच सॉरी अगं या सगळं तेवढं गुंतून गेलो ना का सांगायचं लक्षातच राहिलं नाही खरंच सॉरी पण मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायला आली आता का सत्याचं फिक्स ठरले तो अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे आता वा वा म्हणजे ही बातमी ऐकून मला आनंद झाला म्हणजे खरंच लय बरं वाटलं बघ मामी आता समध्यांसाठी चहा टाका आणि साखर थोडी जास्तच टाका होय आले बया 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 काय ग म्हणजे लय बदललीस ग तिकडे जाऊन नाही म्हणजे कशी होतीस आणि कशी झालीस एवढी कपटीपणाने वागशील असं वाटलं नव्हतं अगं अजून वरेच बी झालं नाही लगीन होऊन तवरच फुट पाडलीस मी घरात अगं त्या सत्याच्याच आईच्या विरोधात अपक्ष म्हणून उभा राहिलाय निवडणूक लढाय